तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा चर्चेचं गुऱ्हाळ अजून काही थांबलेलं नाहीये, ते सुरूच आहे। असं असतानाच काल ठाकरे गटानं आपल्या 65 उमेदवारांची यादी जाहीर केली। दरम्यान महाविकास आघाडीचा 270 जागांचा तिढा सुटलाय आणि 85-85-85 असा फॉर्म्युला ठरला, अशी ही माहिती मिळते। तर उरलेल्या जागांबद्दल मित्रपक्षांशी चर्चा करू आणि त्यांनाही जागा देण्यात येतील असं म्हटलंय। तर विदर्भातील 12 आणि मुंबईतल्या 3 जागांवर मात्र महाविकास आघाडीत अजूनही तिढा आहे। ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये 15 जागांवर जोरदार रस्सीखेच सुरू आहे। दोन्ही पक्ष या जागांवर कमालीचे आग्रही आहेत आणि अजूनही यावर वाद आहेच आहे। त्यामुळे महाविकास आघाडीचा वाद 15 जागांवरचा कधी सुटणार, की या जागांवरनं कुठला वेगळा निर्णय होतो, हे पाहावं लागणार आहे। तर महाविकास आघाडीतल्या घडामोडींवरती आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आणि राहुल कुलकर्णी लक्ष ठेवून आहेत। आपण दोघांकडनं मवियातील जागा वाटपाच्या या पेचावरती अधिक माहिती घेऊयात। राहुल, एकीकडे आपण बघतोय की महायुतीचा तो गुऱ्हाळ सुरू आहेच आहे, पण महाविकास आघाडी सुद्धा आता शेवटी जाऊन 85-85-85 वर थांबली आहे, पण त्यातही अजून कुठेतरी मेख आहे, ती मेख सांगाल? महत्त्वाचं काय की आत्ता या क्षणाला तुम्ही दोन्ही म्हणजे शिवसेना पक्षातल्या नेत्यांना खासगीत बोला किंवा काँग्रेस पक्षातल्या नेत्यांना खासगीत बोला, ते दोघंही एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करतात। ते असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्या ॲडमेंट भूमिकेमुळे हा काही तिढा सुटत नाही। तर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडनं असं सांगितलं जात आहे की आत्ता हरियाणाच्या निकालानंतर सुद्धा काँग्रेस काही नरमाईची भूमिका घेत नाही। आता ज्या वेगळ्या बातम्या आल्या त्याचंही आकलन आपण केलं तर ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगलं यश मिळालं होतं, त्याचं मुख्य कारण होतं जागा वाटपाचा तिढा त्यांनी खूप लवकर सोडवला। अर्थात जागा तेव्हा कमी होत्या। आत्ता जे परसेप्शन तयार झालं ते असं आहे की महाविकास आघाडीमध्ये अजिबात काही आलबेल नाही आहे। 85-85-85 हा आकडा केव्हा आला तर जेव्हा शरद पवारांनी सांगितलं की आत्ता जे काही सुरू आहे त्यातनं मेसेज चांगला जात नाही। आणि हे खरंच आहे की महाविकास आघाडी संदर्भामध्ये आत्ता लोकांना तुम्ही विचाराल की यांच्यातलं आत्ताच सगळी इतकी मारामार सुरू आहे, पुढे कसं होणार असं म्हणतात। आता हा जो 85-85-85चा फॉर्म्युला आहे, कारण सकाळी विजय वडेट्टीवार मी आता विदर्भात आहे तर नागपूरमध्ये बोलत होते, ते म्हणाले की काही जरी झालं तरी काँग्रेस 105 जागा लढणारच आहे आणि त्यातल्या त्यात विदर्भात आम्हाला किमान 42 जागा हव्यात। विदर्भातल्याच जागेवरून शिवसेनेचा सुद्धा हट्ट आहे। शिवसेना म्हणते की लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला काही जागा विदर्भातल्या सोडल्या होत्या, कोल्हापूरची जागा तुम्हाला लोकसभेसाठी सोडून दिली आणि आत्ता हरियाणाच्या निकालानंतर तरी आम्हाला तुम्ही जागा वाढीव दिल्याच पाहिजे। दुसरीकडे जे लोकसभा निवडणुकीमध्ये झालं आहे की शिवसेनेनं अधिकचा हट्ट धरला, अधिकच्या जागा पदरात पाडून घेतल्या आणि फायनली जेव्हा रिझल्ट आला तेव्हा काँग्रेस पक्षाचा स्ट्राईक रेट, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटांचा स्ट्राईक रेट हा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा चांगला राहील। आणि म्हणून ते सगळं लक्षात घेऊन काँग्रेसला विदर्भामध्ये, कारण मुळात मुख्यत्वे तिढा जो सर्वाधिक आहे तो विदर्भातल्या जागेवरती आहे, तर तुम्ही विदर्भात आम्हाला अधिकच्या जागा सोडा, हव्या तर त्या बदल्यामध्ये काही जागा तुम्हाला मराठवाड्यातल्या देऊ, अशा पद्धतीचा प्रस्ताव आहे। पण तो प्रस्ताव काही केला सुटायला तयार नाही आहे। आत्ता माझी माहिती अशी आहे की 85-85-85 हे किमान आज ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचे, कारण त्यात पुन्हा शिवसेनेनं काय केलं की ज्या तांत्रिक चुकीबद्दल संजय राऊत बोलले, अशा कशा तांत्रिक चुका होतात, तर एक प्रकारे हा दबाव टाकायचा प्रयत्न होता की आपण एक यादी जाहीर करून टाकली। आता ती यादी जेव्हा मित्रपक्षातल्या इतर पक्षाची यादी जाहीर झालेली नसताना आलेली आहे, काही जागा तर अशा आहेत की जिथे आता सांगोल्यासारखी जागा आहे की ज्या ठिकाणी मित्रपक्षाला जागा सोडायची, एक प्रकारे हा दबाव वाढवला। दुसरीकडे आत्ता जर जागांचा तिढा नाहीच सुटला तर तो पुन्हा हायकमांडकडे घेऊन जाऊ आणि तिथे त्या जागा वाटपाचा तिढा सोडू, अशा पद्धतीची चर्चा आहे। हे खरं आहे की अंतिम टप्प्यात ही चर्चा आली आहे, महाविकास आघाडी काही तुटणार नाही, पण जो मेसेज लोकांमध्ये गेला आहे तो चांगला नाही आहे, याबद्दल खुद्द शरद पवार यांना बोलावं लागलं। आणि त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल काँग्रेसचे नेते आणि काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये पण असं म्हटलं जात आहे की काही प्रमाणात त्यांनी थोडीशी माघार घ्यायला हवी, जो निकाल लोकसभेला आला तो बघता। माझ्या मते एक 15-20 जागा अशा आहेत की ज्याचा तिढा शेवटच्या क्षणापर्यंत हा असाच राहील आणि मग काहीतरी अशी तडजोड होईल। काही ठिकाणी अगदी मैत्रीपूर्व लढतीचा सुद्धा प्रस्ताव द्यावा का, अशी पण चर्चा सुरू आहे। तिढा अद्याप सुटलेला नाही। आज संध्याकाळी जर तो तिढा सुटला तरी किमान काँग्रेस पक्षात तरी 50-55 जणांची यादी जी तयार आहे ती आज घोषित होऊ शकते। नक्कीच। सागर यांच्याकडे पण जाऊया। सागर, हा जो तिढा आहे हा गेल्या अनेक काळापासून आहे आणि बैठकांमध्ये होणारी ताणाताणी हा सुद्धा तेवढाच एक महत्त्वाचा मुद्दा होता। सन्मानजनक वागणूक मिळत नाही किंवा भाषा वापरली जात नाही, असं सुद्धा बाहेर येताना पाहायला मिळाले। या सगळ्याचा परिणाम सुद्धा होतोय का या संपूर्ण जागा वाटपाच्या संदर्भात, आणि कोण ताणते नेमकं, असा सुद्धा पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित होतोय?
प्रज्ञा मुळात कोण ताणतंय तर तिन्ही पक्ष स्वतःला सगळ्यात जास्त सेफ आणि जिंकणाऱ्या जागा हव्यात यासाठी प्रचंड हा संघर्ष आहे. मुळात विदर्भामध्ये महायुतीच्या विरुद्ध वातावरण आहे असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतं. यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कुठला परफॉर्म चांगला असेल महाविकास आघाडीचा तर विदर्भामध्ये. अर्थात काँग्रेसचा कायम बालेकिल्ला विदर्भामध्ये आहे आणि काँग्रेसला हे माहिती आहे की राज्यामध्ये सर्वाधिक मोठी पार्टी व्हायची असेल तर विदर्भामधल्या सर्वाधिक जागा त्यांच्या पदरात पडणं गरजेचे आहेत. मुद्दा दुसरीकडे येतो की काँग्रेसच्या जागा उबाटाला का हव्या आहेत तर उबाटाच्या पदरी पश्चिम महाराष्ट्र, मुंबई किंवा कोकण अशा भागांमध्ये किती यश मिळेल याविषयी प्रश्नचिन्ह आहे. लोकसभेला काही विशिष्ट मतदारसंघात मुस्लिम मतदारांनी फार मोठ्या प्रमाणात मतदान केलं, यामुळे सर्व इतर 5 मतदारसंघ मागे पडले आणि एकाच ठिकाणी तो अधिक मताधिक घेऊन विजयी झाल्याचं सरळ सरळ उघड दिसून येतं आकड्यांवरनं. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जी उबाटा आहे यांना माहिती आहे की काँग्रेसचे जे हक्काच्या जागा जवळच्या आहेत त्या विदर्भातल्या घेतल्या, पदरात पाडल्या तर अर्थात त्यांचा स्ट्राईक रेटसुद्धा वाढणार आहे. नेमकं इथंच गिमिक्स आहे. लोकसभेला रामटेक, अमरावती अशा अनेक जागा आम्ही काँग्रेसला दिल्या असा दावा बैठकींमध्ये वारंवार उबाटाचे नेते करतायत आणि त्याला प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते म्हणतात की त्या जागावर तुम्ही कधी विजय झालाच नसता, कारण की तिथे परिस्थिती वेगळी होती. काँग्रेस होतं, मुस्लिम दलित मतदार होते म्हणून या जागांचा विषय इथे मोठा सगळ्यात तिढा आहे. मग काँग्रेसचे नेते काय करतायत, मुंबईतल्या काही जागांवर मुद्दामून आडमोठी भूमिका शिवसेना उबाटाच्या विरोधात घेताना दिसत आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये जिथे क्लेम करायचे तिथे मुद्दामून एकमेकांना विरोध करत क्लेम करून दावे ठोकले जात आहेत आणि याच संदर्भात आता तिढे आहेत. शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांना सगळ्यांना बोलावं लागलं आणि त्याच्यावर तोडगा होऊन थेट जागांचा काही फॉर्म्युला देण्यात आला. या फॉर्म्युलाबाबतच्या सगळ्यात अडचणी अशा आहेत की फक्त शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःचे आकडे सेफ केलेले आहेत, कारण की जवळपास 85च्या आसपास शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार हे स्पष्ट आहे. अडचण येत आहे ती काँग्रेस आणि उबाटाच्या बाबतीत. यातली जी सूत्रांची आत्ता रात्री आपल्याला काही त्या वरिष्ठ नेत्यांशी बोललो त्याच्यानंतर स्पष्ट दिलेलं आहे की आत्ता फॉर्म भरायचे आहेत, त्यामुळे तात्पुरते सगळे काही अवेलेबल आहे, सगळं काही ठीक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या 2-3 दिवसामध्ये ह्या सगळा विषय परत एकदा दिल्लीत जाणार आहे, कारण की जवळपास 12 ते 15 जागा ह्या एकमेकांच्या विरोधामध्ये क्लेम केल्या जात आहेत आणि त्या राज्यातल्या नेत्यांसमोर त्याची चर्चा होणं हे तुर्तास तरी थांबलेली आहे. त्यामुळे याचा सगळ्यात अंतिम तोडगा हे दिल्लीतल्या हायकमांडच्या नेत्यांसमोर सोडवला जाईल आणि ते नेते ज्यावेळेस भूमिका घेतील त्याच्यानंतर सुद्धा मनभेद इतके झालेले आहेत खाली कार्यकर्त्यांमध्ये आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये जो विषय पर्क्युलेट झालेला आहे याच्यामुळे थेट स्पष्ट दिसतं की बंडखोरी ही अटळ आहे. जशी महायुतीमध्ये बंडखोरी होणार आहे तितकीच बंडखोरी महाविकास आघाडीमध्ये दिसणार आहे. महाराष्ट्रामध्ये जे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असेल यांच्यामध्ये बंडखोरी सगळ्यात मोठी समस्या दिसते. नक्कीच. आणि अगदीच 4 दिवस उरलेले आहेत खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर तिढा सोडवणं याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. सगळ्याच वरिष्ठांसमोर. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल आणि सागर.